12 ज्योतिर्लिंगांची गोष्ट. खूप खूप वर्षांपूर्वी भगवान शंकरांना जगाला एक महत्त्वाचा धडा शिकवायचा होता. सत्य, भक्ती आणि चांगुलपणा नेहमी जिंकतो. एके दिवशी ब्रह्मदेव म्हणजे सृष्टिकर्ता आणि विष्णुदेव म्हणजे पालक यांच्यात थोडा वाद झाला. दोघेही विचार करू लागले, सर्वात महान कोण? तेवढ्यात अचानक एक खूप मोठा तेजस्वी प्रकाशस्तंभ त्यांच्यासमोर उभा राहिला. त्या प्रकाशाला ना सुरुवात होती ना शेवट. तो प्रकाश म्हणजे भगवान शंकर स्वतः. त्याला म्हणतात ज्योती, म्हणजे दैवी प्रकाश. भगवान शंकर म्हणाले, जो या प्रकाशाचा सुरुवात किंवा शेवट शोधेल तोच सर्वात महान. विष्णुदेव लगेच वराहरूप धारण करून पृथ्वीच्या खोल आत गेले. ब्रह्मदेव मात्र हंसावर बसून आकाशात खूप उंच उडाले. दोघांनी खूप शोध घेतला, पण त्या प्रकाशाचा शेवट कुणालाच सापडला नाही. विष्णुदेवांनी प्रामाणिकपणे कबूल केले, मला शेवट सापडला नाही. पण ब्रह्मदेवांनी खोटं सांगितलं, मला शेवट सापडला. तेव्हा भगवान शंकर प्रकट झाले आणि शांतपणे म्हणाले, सत्य आणि प्रामाणिकपणा हेच सर्वात महान आहेत. जगातील लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी भगवान शंकरांनी भारतामधील 12 पवित्र ठिकाणी दैवी रूपाने वास करण्याचा निर्णय घेतला. हीच 12 रूपे म्हणजे 12 ज्योतिर्लिंगे. मग नेमकी 12च का? प्रत्येक ज्योतिर्लिंगाने वाईटाचा नाश केला, भक्तांचे रक्षण केले, सत्य, धैर्य आणि भक्ती शिकवली. म्हणूनच भारतातील वेगवेगळ्या भागात 12 पवित्र स्थाने कायमची पावन झाली. भगवान शंकरांनी जगाचे रक्षण करण्यासाठी 12 वेळा दैवी रूपात अवतार घेतला, म्हणून 12 ज्योतिर्लिंगे. हर हर महादेव.